घरगुती साहित्य वापरून आज आपण बनवणार आहोत गावाकडील चिकन रस्सा भाजी। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी कुकरमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे टाकायचे आहे। जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे 1 चमचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा। इथे मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, तो मी बारीक चिरून त्यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला कांदा थोडासा आपल्याला शिजून द्यायचा आहे, म्हणजे थोडासा आहे ना गोल्डन कलर त्याला येऊन द्यायचा आहे, जास्त येऊन द्यायचा नाही आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे हळद आपल्याला थोडीच टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा आहे ना धने पावडर टाकायची आहे, ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपलं जे चिकन आहे ते स्वच्छ धुवून त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। इथे मी ऑलरेडी चिकन धुतलेलं होतं आणि ते मी तेलामध्ये टाकत आहे। तर ते व्यवस्थित तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे। त्यानंतर ते व्यवस्थित परतल्यानंतर त्याला पाणी सुटते। पाणी सुटल्यानंतर त्यावर आपल्याला टाकायचं आहे मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर त्यावर आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिट झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता। तर आजूबाजूला आपलं अजून पाणी सुटलेलं आहे झाकण ठेवल्यामुळे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। आपण इथे चिकनचं अळणी पाणी तयार करत आहोत, तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला, गार पाणी टाकायचे नाही आहे। त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून त्याच्या आपल्याला 3 किंवा 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। दुसरीकडे आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला। इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहे, त्यांनी ते चिरून त्यावर आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता। तर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर आपल्याला जे कांदे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं आपल्याला ते असेच परतायचे आहे, जेणेकरून त्याचा कलर चेंज होईल। तर इथे 5 ते 10 मिनिटांनंतर त्याचा कलर आपला चेंज झालेला आहे, म्हणजे कांदे जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे। तर भाजून झालेले आहे आपले कांदे। त्यानंतर आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेत आहोत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर कांदे भाजल्यानंतर आपल्याला 3 चमचे इथे फुटाण्याची डाळ घ्यायची आहे। तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील घेऊ शकता। तर इथे मी 3 चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे डाळीमध्ये। तेल टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ती परतून घ्यायचं आहे आणि ती व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। इथे आपली जी डाळ आहे ती भाजून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे 3 चमचे खोबरेचा किस घ्यायचा आहे। इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 3 चमचे त्याचा किस केलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। भाजलेला इथं आपला जो खोबऱ्याचा जो किस आहे तो आपला व्यवस्थित भाजलेला आहे। त्यानंतर तो देखील आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। नंतर ते गार होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे आपलं जे वाटण आहे ते गार झालेलं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते जे वाटण आहे ते बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे बारीक केल्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी। त्यानंतर आपण कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। हे टाकल्यानंतर परत आपल्याला परत मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं जे वाटण आहे ते पूर्णपणे बारीक झालेलं आहे। त्यानंतर दुसरीकडे आपले जे कुकरसुद्धा आपला गार झालेला आहे, त्याच्या आपण 4 शिट्ट्या काढलेल्या होत्या। तर त्यानंतर आपलं चिकनसुद्धा आपलं व्यवस्थित आणि छान असं शिजलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्यानंतर आपल्याला गॅसवर कढाई ठेवायची आहे। कढाईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण बारीक केलेलं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे। तर तेलात वाटण टाकल्यानंतर 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर आपल्याला आवडीनुसार त्यामध्ये मसाला टाकायचा आहे। इथे मी किचन किंग मसाला टाकत आहे 1 चमचा, 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकत आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचा चिकन मसाला टाकत आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा धने पावडर टाकत आहे। तुम्ही हवा असेल तर अजूनसुद्धा इथे मसाले ॲड करू शकतात। त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। इथे
गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला कमी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपलं त्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिट झालेला आहे. इथे आपला जो मसाल्याचा कलर जो आहे तो आपला चेंज होत आहे. तुम्ही बघू शकता. तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे 1 मिनिटासाठी. तर इथे आपला जो मसाल्याचा कलर आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे 1 मिनिटानंतर. त्यानंतर आपल्याला आपण जे अळणी पाणी केलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला ते मसाला आणि चिकन. त्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला किती पाणी म्हणजे किती आपल्याला रस्सा भाजी घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित हलवले म्हणजे परतल्यानंतर त्यावर आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे हातावर चोळून थोडीशी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तर इथे अर्धं झाकण ठेवून द्यायचं आहे 5 ते 10 मिनिटासाठी. तर इथे 5 ते 10 मिनिटानंतर तयार आहे आपली घरगुती साहित्यामध्ये चिकन रस्सा भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.